बीडमधल्या मशिदीमध्ये जो स्फोट घडवण्यात आला याची आता ATS कडून चौकशी सुरू झाली आहे आणि बीडच्या अर्धमसला गावामध्ये मशिदीमध्ये जिलेटिनच्या काढण्या टाकून जो स्फोट घडवला गेला होता त्याची आता ही चौकशी लागलेली आहे। या स्फोटाच्या प्रकरणी 2 आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेलेली आहे। त्यामुळे जिलेटिनच्या कांड्या फेकून हा स्फोट घडवण्यात आला होता। त्याआधी रील सुद्धा बनवण्यात आले होते। 2 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या प्रकरणी आता या दोन्ही आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे। बीड ATS कडून सध्या या एकूणच स्फोटाची चौकशी केली जाते आहे। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। कृष्णा, मस्जिदमध्ये स्फोट झाल्यानंतर ATSचं एक पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं होतं। त्या घटनास्थळाची ATSनं पाहणी केलेली आहे आणि आरोपीची देखील चौकशी केली आहे। केवळ हे यापुरतं मर्यादित आहे का, या पाठीमागे आणखी कुठला हेतू यांचा होता याची देखील चौकशी केली जाते आहे। त्याचबरोबर जिलेटिनच्या कांड्या कशा मिळवल्या, कुठून आणल्या, काय त्याबाबत त्याचा हेतू होता हे देखील तपासलं जात आहे आणि ATS कडनं देखील आरोपीची चौकशी सुरू आहे आणि संभाजीनगर आणि बीडचे ATSचे एक अधिकारी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहेत। अगदी कृष्णा, धन्यवाद माहितीसाठी। त्यामुळे नेमका काय हेतू होता, आणखी काही धागेदोरे सापडणार का हे या चौकशीमधून स्पष्ट होणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।